या क्षेत्रामध्ये सुरुवात केलेली आहे, तर त्याचे सुरुवातीचे काही महिन्यांचं तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता का? की क्षेत्र म्हणजे इन्शुरन्स क्षेत्रामध्ये तुम्ही आला, काय काय सुरुवात कशी झाली? नमस्कार, मी तेजस मांगडकर. गेली जवळपास 3 वर्ष झालं मी या सेक्टरमध्ये काम करतोय. सुरुवातीला म्हणजे या सेक्टरमध्ये येण्याअगोदर मी एका दुसऱ्या कंपनीमध्ये म्हणजे ॲडवायझर कोड घेतला होता. जसं तिथं पण स्वप्न दाखवलं होतं म्हणजे असं एवढं इन्कम असतं, अर्निंग असतं, त्या गोष्टी सगळ्या होत्या तिथं. पण ॲक्च्युअलमध्ये त्या गोष्टी तिथं घडल्याच नाही. पण जसं नंतर टाटामध्ये पण आलो, म्हणजे टाटामध्ये पण येण्यावाटतो पण बऱ्याच गोष्टी आहेत अशा केला होता. त्याचबरोबर प्रथम सरांना एकदा प्लॅन स्पीच करताना पण पाहिलं होतं एक ठिकाणी, म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी. मग नंतर प्लॅन ऐकल्यानंतर असं मला वाटलं की हा प्लॅन आपल्या स्वतःचा पण केलाच पाहिजे. तुमचं लक्षात आलं? बरोबर. माणसाची कधी कधी होऊ शकतो. तुम्हाला असं त्यांच्या काय प्रेझेंटेशन मध्ये जाणवलं की तुम्हाला असं वाटलं की हे सगळ्यांनीच केलं पाहिजे, तुम्हाला असं काय वाटलं? ॲक्च्युली त्याच्यामध्ये जे काही बेनिफिट दिसले, ॲक्च्युली महत्त्वाचे 3 बेनिफिट आहेत. त्यामध्ये नॅचरल डेथ असेल, ॲक्सिडेंटल डेथ असेल, परमनंट ट्रान्सफर डिसेबिलिटीचं असेल. हे महत्त्वाचे त्यामध्ये 3 बेनिफिट सगळ्यात जास्त आहे. कारण काय आहे, माणूस जन्माला आल्यानंतर तो कधी ना कधी तरी जाणार आहेच. त्यामुळे ज्या कसं असतं, व्यक्ती गेल्यानंतर 2 नुकसान होतं. एक आर्थिक नुकसान होतं आणि एक मानसिक नुकसान होतं. त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की या करिअरची आपण सुरुवात करावी. बरोबर सर. म्हणजे तुम्हाला मदत करावी असं वाटलं? हो, स्वतः मी माझा पण प्लॅन केला. त्याचबरोबर आपले जे म्हणजे जवळचे मित्र असतील, रिलेटिव्ह असतील, त्यांना पण प्लॅन स्पीच केला. त्यांनी पण त्याला रिस्पॉन्स चांगला दिला. आणि असं प्लॅन स्पीच करत जसं बिझनेस वगैरे मग सोशल मीडियावरती पण जाऊ. येस, ग्रेट सर. आपलं वय 50 वगैरेच्या जवळपास 55-60च्या दरम्यान असं रिटायरमेंट आहे. त्यावेळेला इंडियाचं स्वप्न आहे की इंडियामधील प्रत्येक व्यक्तीकडे इन्शुरन्स आला पाहिजे. तर दोघांचं पण धन्यवाद. तुम्ही तुमचा पूर्ण प्रवास, तुमची जर्नी आणि इथं असलेल्या सगळ्या आडवादारांना तुम्ही मोटिवेट करण्याचं किंवा त्यांना गायडन्स करण्याचं म्हणजे म्हणू शकतो की तुम्ही गायडन्स त्यांना केला चांगला. आणि 100% मी पण एवढं सांगेन की तुम्ही जो प्रवास केला, मी पण बघितलेला आहे, तो प्रवास एवढा पण सोपा नाहीये. म्हणजे मी जरी काही गोष्टी सांगितल्या असतील तुम्हाला करण्यासाठी, पण त्या तुम्ही ऍक्सेप्ट केला, म्हणजे ते त्याला डिक्लाइन न करता, म्हणजे नको म्हणता तुम्ही ते ऍक्सेप्ट केला की बाबा करून तर बघूया काय होतंय, आणि त्यावरती तुम्ही ट्रस्ट ठेवला आणि त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळेच तुम्ही, मला असं वाटते की त्या गोष्टीवरती ब्लाइंडली विश्वास ठेवल्यामुळं मी म्हणेन की एक 100% एवढं अजून काय नाही जेवढं कमवलेलं, पण 100% 5-10% तरी तुम्ही त्यातनं चांगलं उत्पन्न कमवण्यासाठी किंवा जेवढं उत्पन्न होतं त्याचं मल्टिप्लिकेशन डबल टेबल मध्ये तर तुम्ही केलेलं आहे. आणि इथून पुढे पण अजून तुम्ही याच्यापेक्षा चांगलं काय तर करावं. जे तुमचे ड्रीम्स आहेत 100% करा. तुमचं ड्रीम सांगितलं नाही सर, तुम्ही सरांनी सांगितलं मला. गाडीचं स्वप्न मागच्या वर्षी पूर्ण झालं आहे. आता येत्या 2 वर्षामध्ये सर घर बांधायचं माझं स्वप्न होतं. चित्र लिहिले आधी सर घर खूप महत्वाचं. येस, ठीक आहे. तर येस, तुम्हाला काय आता क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. येस, म्हणजे चालू शक्य वाटते कारण एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि 2000 आपण आता 26 मध्ये आहे. अजून जवळपास 24 मागच्या 1 वर्षापूर्वी नाही काही आम्ही आमच्या कामानिमित्त गाडीवरून चालू होता. अमृत सर आणि मी दोघं गाडीवर त्यांची चर्चा झालेली. आता आमची चर्चा झाली की गाडी घ्यायची बरोबर. आणि त्याची चर्चा झाल्यानंतर अविनाश सर आणि अमृत सरची पण त्यांची मीटिंग झाली आणि त्यांचं जी जबाबदारी की गाडी घ्यायची असं त्यांच्या कामावर. दुसऱ्या वर्षी मला अविनाश सरांनी हात केला म्हणजे कुठली गाडी घ्यायची सांगा म्हणजे. आणि मी घ्यायचे म्हणलं पण आत्ता लगेच नाही घ्यायची. सर म्हणले तुम्हाला कधी घ्यायची तर पुढच्या वर्षी नाही का नाही म्हणतो अजून तर काय आपल्याला लगेच नाही घ्यायची पण याला 5 वर्ष जाते. तर म्हणलं ठीक आहे आपण काय करू, तुम्हाला गाडीचा फोटो तुमचा आणि गाडीचा फोटो आणि खाली डेट टाकून देऊ, तुम्हाला ते फोटो देऊ
ते फोटो तुम्ही ऑफिसमध्ये जावा रोज बघा. ऍक्च्युली त्या व्यक्तीने फोटो नाही दिला पण गाडी नाही केलेली. मला जी गाडी घेण्यासाठी म्हणजे असं वाटत होतं की माझ्या या क्षेत्रामध्ये काम करत असताना जवळपास एक 7-8 वर्ष आरामचं लागतं, बरोबर ना आमचं? ते स्वप्न माझं जवळपास 1.5 वर्षामध्ये या टाकाने कम्प्लीट केलं. जवळपास 11 लाख रुपयाची गाडी घेऊन मी जेव्हा मार्केटला जातो ना तर एक लोक वेगळ्याच म्हणजे अक्षरशः जेव्हा गाडी दिली नाही घरचे पण खुश होते. शब्द नाही थोडे फरक. येस, तर म्हणजे तुम्हाला दोघांना सांगायचं की इंडस्ट्री भरपूर मोठी आहे. IIDA ने पण मिशन घेतलेलं आहे की 2047 पर्यंत आपल्या पूर्ण भारतामध्ये जेवढे काही क्लायंट आहेत किंवा व्यक्ती आहेत ते 150 कोटी जनता आहे त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत इन्शुरन्स पोहोचला पाहिजे, जेणेकरून आपलं जे भारत आहे 2047ला 100 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि 100 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपली भारतीय भारत हे एक डेव्हलप्ड कंट्री म्हणून नावाजली पाहिजे. तर त्यासाठीला हा एक क्रायटेरिया आहे की इन्शुरन्स सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यासाठी आता जे ऍडवायझर्स आहेत हे किती कमी प्रमाणात ऍडवायझर्स आहेत की ज्यांच्या माध्यमातून हे जे मिशन आहे ते कम्प्लीट होणार आहे. आणि जर नवीन अजून भरपूर जरी लोक आले, मी किती उत्पन्न जनरेट केलं लास्ट 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये? पहिलं माझं अर्निंग लेट 50,000 महिन्याला होत होतं. आता 1.5 लाख प्लस अर्निंग होते आणि आतापर्यंत जवळजवळ 30 लाख प्लस अर्निंग केलेलं आहे आपण 2 वर्षात. 18 महिन्यात म्हणजे तरी चालेल. 18 महिन्यामध्ये 30 लाख रुपये अर्निंग केली. जवळपास महिन्याला 2 लाख रुपये सारखेच झाले. हो. येस, तेजस सर. ईडी माग लागेल. सर आणि तेजस सर, तुम्ही पण एक वेळा सांगू शकताय की या इंडस्ट्रीचं भविष्य तुम्हाला किती मोठं दिसतंय आणि त्यात नवीन व्यक्ती जर आल्यानंतर त्या किती यशस्वी होऊ शकतात किंवा त्यांची स्वप्न कंप्लीट करू शकतात किंवा तुमचे काही स्वप्न कंप्लीट झालं असेल तर तुम्ही पण सांगू शकता. ह्या इंडस्ट्रीमध्ये किती जरी व्यक्ती आल्या त्यांची सगळ्यांची स्वप्न पूर्ण होणार, कारण इंडस्ट्री खूप मोठी आहे. आणि अतुल सरांनी मला एक्साईटच नाव येते. एक्साईट लाईफचा कोड काढला त्यावेळेस अमोल पाटील सर आणि अतुल सर घरात बसले होते. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तुम्ही अल्ट्रॉज गाडी घ्यायची. अल्ट्रॉज गाडी घेतली नाही मी टाटा पंच घेतली, कारण मला त्याला ग्राउंड क्लिअर कमी वाटलं. पण ती गाडी घ्यायचं कारण अतुल सर आहेत. अतुल सरांनी त्यावेळेस मला सांगितले, त्यामुळे अतुल सरांचं खूप आभार आहे. त्यांच्यामुळे मी गाडी घेऊ शकलो. आणि आता दुसरं स्वप्न आहे ते पुढल्या वर्षी 15 सप्टेंबरला बर्थडे आहे, त्या दिवशी पूर्ण होणार मला 100%. काय माझं घराचं काम पूर्ण करायचं म्हणजे चालू करायचं ते अजून चालू केलेलं नाही, पण ते दिवाळीत चालू करतोय. आणि त्याच दिवशी हायक्रॉस गाडी आपल्याला घ्यायची आहे. कुठल्या सप्टेंबर? 15 सप्टेंबर 2027 मध्ये त्या तारखेला कंप्लीट करायचं. येस. ओके. आणि तुम्ही नवीन मोटिवेशन किंवा सतत काम करण्याचा कन्सिस्टन्सी कशी राहावी काय सांगाल तुम्ही नवीन आढळल्यानुसार? पहिलं महत्वाचं स्वतः पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. ओके. पहिल्या तास आपण कॉल स्पीच करतो, प्रत्येक वेळी प्लॅन स्पीच केला नाही. काही जण नाही म्हणतात, काही जण बघू म्हणतात. त्यात खचून न जाता आपण फक्त काम करत राहिले पाहिजे. रिझल्ट अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. ओके. फक्त काम करत राहणे. जसं आपण काम करत राहतो तसं ॲटोमॅटिक रिझल्ट मिळतो. प्रोसेस ही अशीच आहे. जसं का गेलाच नाही, मला अजून आठवतं सर आपण एनडीबी मिटिंगला गेलो होतो. ओके. जसं आपण काहीतरी मूल्य दिल्याशिवाय काही मिळत नाही. बरोबर. जसं तुम्ही गाडीमध्ये तो व्हिडिओ लावला होता आपला सिक्रेट ऑफ वर्ल्ड. गाडीमध्ये जेव्हा तुम्ही लावला होता ना तो व्हिडिओ म्हणजे सुरुवातीला वाटलं की काय म्हणजे सरांनी फुकट होता तो व्हिडिओ म्हणजे फ्री दिला होता. आणि व्हिडिओ नाही केला सुरुवाती 5-10 मिनिट सगळी नाही केला, नंतर बरं करतात सगळ्या ड्रायव्हर झाला सगळ्या, पण ते सरांनी पण व्हिडिओ पण केला. आणि
आणि ज्यावेळी एम्ब्रॉयडरी बॅचेस सुरू झाली ना त्यावेळी पहिल्याच सेशनला तोच व्हिडिओ पण त्यावेळी समथिंग 45 सेकंदचा व्हिडिओ मिनिटाचा व्हिडिओ होतो तर त्यावेळी सगळ्यांनी अक्षरशः शब्दाना शब्द सगळे ऐकून ऐकून पॉईंट्स काढले म्हणजे याचं महत्व म्हणजे काय झालं की तिथं प्युअर होतं ना म्हणजे ऍक्च्युली काय मोठे दिल्याशिवाय काय होत नाही त्याचा ती अनुभूती आहे नसतं मी अजून रोज मी अनुभवतो रोज कुठली गोष्ट करत असताना नाही त्याचं मूल्य देतोच आणि मूल्य देताना मी नाही विचार करत की किती जातात त्याचा जो शेवटचा जो रिझल्ट आहे ना तो म्हणजे गेली जवळपास 6 मिनिटाचा प्रोसेस फॉलो करतो ओके त्याचा रिझल्ट मला दिसायला लागलाय लोक ओळखायला गेले ओके ऍक्च्युली म्हणजे त्यालाच ऑफलाईन आपलं काम चालायचं ओके ऑफलाईन काम मी बऱ्यापैकी कमी केलं आहे पण ऑनलाईन काम भरपूर गेलं ओके सोशल मीडियावर भरपूर म्हणजे ऍक्टिव्ह झाले सोशल मीडियावर पण रिझल्ट चांगला मिळाला म्हणजे अजून लीड येत आहे कन्व्हर्जन नाही झालेला होतील पण व्हायला लागेल ओके हे करिअर तुमच्यासारखंच पुढं एम्ब्रॉयडरी व्हावं किंवा चांगलं उत्पन्न करावं असं तुम्हाला वाटतं काय सांगाल तुम्ही नवीन ॲडव्हान्ससाठी नवीन ॲडव्हान्ससाठी महत्वाची गोष्ट म्हणजे जी अतुल सर इथून मिटिंग घेतात मिटिंग अटेंड करणं इम्पॉर्टंट आहे कारण आपण कनेक्ट राहतोय जर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी कनेक्टिंग नव्हतो त्यामुळे मी 2 वर्ष बॅक राहिलो पण तुम्ही नवीन आहे सगळ्यांनी जर प्रत्येक मिटिंगला म्हणजे आता कराडमध्ये 2 मिटिंग असतात विटेत 1 मिटिंग असते 3 मिटिंग असतात नवीन ॲडव्हान्ससाठी त्या मिटिंग घेणं इम्पॉर्टंट आहे पण सध्या टास्क सांगतो प्लॅन लिहिणं 50 प्लॅन जर तुम्ही लिहिले म्हणजे सेम प्लॅन असलेले 50 प्लॅन लिहायचे PR प्लॅन 50 लिहायचे हे 2 प्लॅन जर तुम्ही लिहिले तर तुम्ही कधीही त्यातनं बाहेर पडणार नाही तुमचं इन्कम हे कंटिन्यू वाढत राहील आणि ऑनलाईन जे सेशन असतात आपले ते पण अटेंड आपण केले पाहिजे आणि अतुल सरांनी जे अजित सरांनी ट्रेनर पण आपण घेतलेलं आहे त्यांचे 7:30 ते 8:30 रात्री 1 तास बॅच असते ती बॅच आपल्याला कनेक्ट केली पाहिजे त्यावेळेस आपल्याला तिथं ज्याला इन्शुरन्स आहे पण माहित नाही तो पण तिथं पूर्ण शिकतोय ते अजित सर पूर्णपणे त्यांना शिकवतात कसं करायचं ओके बेसिक गोष्टी सगळ्या क्लिअर होतात सगळ्या बेसिक गोष्टी प्लस प्लॅन प्रेझेंटेशन कसं करायचं ते पण अजित सर शिकवलं जातं सुरुवातीला नवीन ॲडव्हान्स येतात जोशमध्ये असतात बरोबर आहे 1 महिना 2 महिने बिझनेस होतो 3 महिने बिझनेस होतो आणि परत थंड पडायला सुरुवात होते तर त्यांनी त्यांच्या कामामध्ये सातत्य कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे त्यांनी महत्वाचं म्हणजे सुरुवातीला प्रॉस्पेक्टिंग लिस्ट काढली पाहिजे आणि प्रॉस्पेक्टिंग लिस्ट प्रत्येक वेळेस दर महिन्याला कमीत कमी 10 ते 15 लोकांनी वाढली पाहिजे आणि कॉल हे वाढवले पाहिजे आणि कॉल करत राहतील तर ते कंटिन्यू घेत राहतील सातत्य हे इम्पॉर्टंट आहे कारण एक आता फॉर्म्युला जुना फॉर्म्युला आहे पण तो नवीन झाला होता बोरिंग इज सक्सेस त्यामुळे बोर झालं तरी हा काम करत राहील पाहिजे आपलं ओके तुम्ही आज बोर झाले बोर होत नाही आता आम्हाला सवय झाली कारण आज 3रा दिवस आहे हॉटेल मधला म्हणून म्हणलं बोर झाले किती प्रीमियम होता मोठा कॉल असं क्लोज ऑफ विनेसर होते त्यावेळी ऍक्च्युली माझ्या मते 3 नंबरची पॉलिसी म्हणजे कोड काढल्यानंतर मी तर होते लँडस्केच कॅल्क्युलेट झालं होतं तर समथिंग 2,14,000 रुपयाचा प्रीमियम घेतला होता आपण म्हणजे तिसरी पॉलिसी होती बघायची पण नंतर जसं आपले इंटरव्ह्यू काय झाल्यानंतर जसं प्लॅन स्केच केलेला म्हणजे लिहिले तर आपल्याला म्हणजे प्लॅन कसा स्केच करायचा समजलं त्यानंतर मी धाराशिवमध्ये कॉल केला होता सर ऑडिटच्या निमित्ताने तो कॉल माझा तसे टोटल होता 60 लाख 50 लाख होता समथिंग 46,000 रुपये प्रीमियम होतं 1,46,000 फक्त 46,000 ओके ओके ठीक आहे जसं की आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी कस्टमर आपल्याला टाळाटाळ करत असते विनायक सरांनी मला सांगितलं की प्लॅन सांगितला आणि परत फोन उचलायचं बंद केलं तर अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं की नंतर बघू कस्टमर म्हणतात किंवा सगळ्या गोष्टी असं करतात तर काय तुमच्या मनामध्ये काय फिलिंग येत असते की नंतर कॉल करायचा का नाही करायचा
किंवा काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला, तुम्ही त्यावरती काम करता? पहिली गोष्ट इन्शुरन्स म्हणले की लोक पहिला नाव पडतात. ओके. आणि आता असं पण होतं काय वेळ की आपला जर कॉल एखाद्या दुसऱ्या कामाने बिझनेस गेला ना तरी लोक कॉल उचलताना विचार करतात उचलू म्हणून. त्यांच्या म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात तसंच असतं की इन्शुरन्स म्हणजे लोक नाव पडतात. आता जरी आपण कॉल केले तरी काही वेळ पण फॉलोअपला कॉल करतो ते कॉल उचलत नाही. काही कामाने तिथं असतील ते उचलत असतील किंवा कामात जरी असेल तर त्यांचं कॉल बी करतो. ओके. पण नाही होतं तर असं वाटतं की कसा ही शेवटी प्रोसेस आहे. आता मला असं प्रत्येक सरांनी 3 का 4 वेळा कॉल स्विच केला सर. ओके. आणि मी माझी पॉलिसी करताना दिवसात तुम्ही स्वतः म्हणजे जज केलं पाहिजे. ओके. मग अशा वेळेला तुम्ही कसं कसं त्याला हँडल करता त्या कस्टमरला, किंवा काय टॅक्टिक्स वापरता की जेणेकरून तो कस्टमर क्लोज होईल, किंवा पॉलिसी क्लोज करण्यासाठी काय करता तुम्ही? बरोबर सर. जसं माझी पण आलो की कॉल स्विच केला मित्राला कॉल त्यांना उचलला नाही. 6 महिने त्याला कॉल्स केले नाही. मग एक 4 महिन्यावर मी कोल्हापूरला गेलो. आता म्हटलं ह्याला कॉल नाही करायचा, म्हणजे डायरेक्ट घरी जायचं म्हणजे कसं म्हटलं ऑफिस माहिती होतं मला. मी गेलो होतो तेव्हा त्यांच्या गावात त्या गावात मित्राच्या मी कॉल केला. म्हणलं ऑनलाईन म्हटलं मी पन्हाळ्यामध्ये ठीक आहे म्हणलं ये म्हणलं मग ऑफिसला. मग गेलो ऑफिसला. ऑफिस गेल्यानंतर परत प्लॅन स्विच केला. पहिला प्लॅन स्पीच केला ते त्यांनी बघितलेलं आहे. नंतर मी जाऊन स्वतः प्लॅन स्पीच केला त्यांनाच बघितलं. तुम्हाला म्हणलं जमत बरं म्हणून ऍक्च्युली माझ्याकडून जरा म्हणजे आळस झाला मला थोडक्यात की मी फॉलोअप जर कमी पडलो त्यामुळे मध्ये नाही राहिली बस. पण येत्या 1.5-2 महिन्यामध्ये 100% सक्सेस होईल. ओके. पण कसं आहे कॉल जरी उचलून नाही ना तर ते सुदैवाने होतं. मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी कॉल केलेले आता पॉलिसी होतो. ओके. म्हणजे मागं तुम्ही जे पेरलेलं आहे त्याचं आता शेतामध्ये काढणी आली काय म्हणू शकतो, प्लॅन आता क्लोज होणार आहे असं. आणि ऍक्च्युअली काय आहे कॉल करत राहायचं आपल्याला डाटा फक्त पाहिजे. पण कॉल केले ते प्रीमियम आहे त्याची डेट ऑफ बर्थ. आणि ज्यावेळी असे कॉन्टेस्ट असते किंवा एम्प्लॉयी असते त्यावेळी 100% त्याचा रिझल्ट हा दिसतोच, क्लोजिंग होतच. यस विनायक सर, तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही बघताय की नाही हा शब्द कॉमन आहे आपल्या इन्शुरन्समध्ये किंवा काढणे हा शब्द कॉमन आहे. तर तुम्ही याला कसं स्वतःला मोटिवेट ठेवता की हे नाही ऐकून सुद्धा परत तुम्ही कंटिन्युएशन मध्ये काम करताय, कसं मोटिवेट ठेवता स्वतःला? आता काय झाले नाही ऐकायची सवय झाली जास्त. ओके. नाही म्हटलं की आपण दुसरा कॉल करायचाच. म्हणजे जेवढे आपण जास्त कॉल करेल तेवढं चांगलं आहे. जरी आता कस्टमर नाही म्हटला तरी त्याला आपण सोडायचं नाही. तो आपल्या प्रॉफिट केसमध्ये राहिलाच पाहिजे. कारण त्याच्या आयुष्यात एखादा ट्विस्ट आला कुठला किंवा ती घटना घडली तर तो आपल्याला कन्व्हिन्स होऊ शकतोय. भविष्यात त्याला स्वतःहून कॉल येतोय. कारण आपलं काम काय आहे माहिती देणं आहे. इन्शुरन्स ही गोष्ट अशा सगळ्यांना माहिती आहे. कोणाला मागं लागल्याशिवाय करू म्हणजे होत नाही. कितीतरी मागं लागलो काय काय वेळेस लगेच होतात पण काय काय गोष्टीला वेळ द्यावा लागतो म्हणजे कस्टमर. त्यामुळे फक्त आपण कॉल करून त्यांना इन्फॉर्मेशन देणं हे आपलं महत्वाचं काम. जर नाही म्हणलं तर डिमोटिवेट होता तरी काय करणार? समजा 15 दिवस तुम्हाला कुठलाही कस्टमर येस म्हणतच नाही किंवा टाळतोय नाही झालं समजा बघून 15-20 दिवस तर काय फक्त कॉल करत राहतो जास्त जास्त. ओके. म्हणजे तुमचं पण कॉन्सन्ट्रेशन राहते की कॉल्स करणे. कॉल कॉल जेवढं वाढतील तेवढा आपला बिझनेस येणार नाही त्याचा. ओके. म्हणजे पेरत राहणे म्हणजे शेतामध्ये पेरणी करत राहणे, जरी नाही जरी म्हणला किंवा पुढे जरी व्हायला लागलं म्हणजे पुढे म्हणायला लागलं तरी पण तुम्ही कॉल्स करत राहता. बरोबर. आता काय झालंय आम्हाला शेती सवय असल्यामुळे माहित आहे आम्हाला किती जर काय केलं लॉस झालं तरी पण ते भरून काढायचं तर करायला लागते. त्यामुळं हे तरी तसंच आपल्याला आज कस्टमरला कॉल केला जो नाही म्हणण्याचा दुसरा कॉल केला तर तो पॉझिटिव्ह झाला आपल्याला तिथून इन्कम येणार आहे. शेतात आपल्या इन्शुरन्स सेमच आहे. इकडे पेरलं तर उगवणार आहे इकडे पेरलं तर उगवणार आहे. त्यामुळं पेरत राहिलं पाहिजे आपल्याला. तुम्हाला असा एक कुठला कॉल आठवतोय जो की कॉल करणं अवघड होतं तर ती डील करण्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळे टॅक्टिक्स वापरलं आणि डील क्लोज केली किंवा क्लोज केला तो कॉल? असं कुठला कठीण कॉल होता तो आठवते असं कुठला कॉल? म्हणजे काय झालं होतं गेल्या वर्षी म्हणजे पहिले एमडेलाच मी कॉल करत नव्हतो. प्रथम सर मी कॉल करत होतो. ओके. त्यावेळेस आम्ही सहज भेटायला गेलो होतो. म्हणजे पहिल्यांदा गेलो की तिथे जाऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी प्लॅन केलं तर रात्रीचं 9 वाजता. ओके. पण तिथं
त्यांचं डिस्कशन आधी चाललेलं ऑनलाईनवर. म्हणजे पुण्यात एक लेडीज होती आणि त्यांना प्लॅन दिलेला होता. ओके. सेम प्लॅन दिला होता आणि 12 पेपर्स दिलेलं किंवा 5 आणि 12 पेपर्स दिलेला होता. पण ते त्यांना काय करत होते, जास्त फॉलो करत होते. कस्टमर इरिटेट झाले त्यांच्या कॉलला, जास्त कॉल केला. आम्ही काय केलं, गेलो व्यवस्थित सगळा प्लॅन सांगितला. त्या पुढच्या ऍडवायझरनं सेम प्लॅन अजिबात सांगितलं नव्हता. ओके, म्हणजे तुम्ही जसं प्रेझेंट केला त्यांनी तसा त्यांनी केला ओके. नव्हता. डायरेक्ट बेनिफिट सांगितले एवढा अमाऊंट मिळत्या, पण एवढा कस्टमरचं फॉलो करत होते ते लेडीज की कस्टमर रिलेट झाला होता. पण ते ऑनलाईनच्या ह्यात आपलं आणि आपला फरक सांगितलं त्यांना. त्यावेळेस ती पॉलिसी क्लोज झाली आपल्याला. तेव्हा 2.5 लाख रुपये प्रीमियम होता आपला. म्हणजे ते अवघड डील होते असं मला वाटतं. अवघड वाटतं, कारण जर याविषयी आम्ही गेलो नसतो किंवा ऑनलाईन जर त्यांना समोरचा फरक सांगितलं नसता तर ती डील ऑनलाईनला क्लोज झाली त्यांची. त्यानंतर त्यांची स्वतःची पॉलिसी झाली, प्लस त्यांच्या भावाची झाली, त्यांच्या 2 बायकांची पॉलिसी आपल्याकडे झाली. म्हणजे ती डील क्लोज केल्यावर मला 4 पॉलिसी एका घरात मिळाल्या. जवळजवळ 10 लाख रुपये प्रीमियम येतो. ओके. तेजस सर, आज आपण बघा की प्रोडक्ट आपण सेल करतो, पण तुम्ही अशा कोणत्या ग्राहकांची गरज म्हणा किंवा नीड समजून, म्हणजे तुम्ही कसं प्रेझेंटेशन करता किंवा कसं समजून घेता की ग्राहकाला किंवा आपल्या क्लायंटला या प्लॅनची गरज आहे, तुम्हाला कसं वाटते आणि तुम्ही विकता कसं त्यांना किंवा सेल करता कसं किंवा सांगता कसं? ऍक्च्युली प्लॅन स्केच करताना आपण जसं सर्वात बेसिक इन्फॉर्मेशन देतो. ओके. त्यांचा जसं आपण प्लॅनमध्ये कसं मंथली खर्च पडतो सेम तसंच आहे ऍक्च्युली. पण त्या व्यक्तीला जसं माशी म्हणाल होतं व्यक्ती गेल्यानंतर प्रॉब्लेम होता, त्यांना ते सांगितल्यानंतर ते रिअलाइज होतं ऍक्च्युली. ओके. व्यक्ती गेल्यानंतर 2 होतं, एक आर्थिक होतं, एक मानसिक होतं. मानसिक नुकसान नाही होऊ शकतं, पण पैसा जर आला ना तर ते मानसिक नुकसान झालं नाही. पैसा हा आयुष्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे पहिला तर नक्कीच आपण सांगतो, जसं आता आपली जी काही स्टेज आहे, जसं आपल्या आईवडील ज्यावेळी काम करायचे त्यावेळी म्हणजे जसं गरिबीचे दिवस होते म्हणा किंवा काय असेल, तशी त्यांची मुलं परत काम करायला लागली, तसं त्यांचं राहणीमान सुद्धा जाऊन होता. बरोबर. जशी अजून पुढच्या आपली वेगळ्या तसं अजून त्या राहणीमानचा ज्या जो आहे तो लाईफस्टाईल सगळी चेंज होता. ओके. तर समजा मध्ये जर एखादा व्यक्तीमुळे गेल्यामुळे जर ब्रेक लागत असेल तर जे काही राहणीमानचं म्हणजे लाईफस्टाईल चेंज झाले ओके. ते परवानगी खराब होणार. त्यामुळे आपण तिथे काय करतो की तिथं जाऊन सांगतो हा असा स्टेज आहे, त्या स्टेजनुसार आपण जर इथं जर व्यवस्थित प्रॉपर प्लॅन जर केलं तर येणारे पुढचे जे काही अडचणी आहेत त्याच्यावर प्रोव्हिजन आहे पैशाला जर पुढचे 10-15 वर्ष तुम्हाला येईपर्यंत ते मार्केट फंड तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे त्याचं नीड अनालाइज करून आपण ते सांगितल्यानंतर बऱ्यापैकी फॉलो होतो. ऍक्च्युली आता जवळ सांगतो बऱ्याच माझ्यामध्ये 3-4 कस्टमरांनी मला सांगितलं ऍक्च्युली, म्हणजे मी मला आता शेवटी सांगितलं, पण ते ज्यावेळी बॅलन्स स्विच करतो ना त्या दिवशी ते कस्टमर झोपतात. रात्र डोक्यात ते विचार चालू असतो त्यांची एवढं खर्च आहे ते आहे म्हणजे आपण केलं पाहिजे. म्हणजे असं 2-3 जवळपास मला 3-4 कस्टमरने मला सांगितलं वर्ष क्लोज केलं सांगितलं. तुम्ही वर्ष झाल्यानंतर मी त्यांनी सांगितलं तुम्ही आज केलं म्हणजे, आणि ऍक्च्युली काय आहे हा इन्शुरन्स केल्यानंतर आहे ना एक फिलिंगच वेगळा आहे. पीस ऑफ माइंड, शांतता वाटते पॉलिश केल्यानं. ती शांतता बंद केली होती प्लॅन सांगताना, त्यामुळे पॉलिसी झाली का? येस. तर बघा की आपण प्लॅन्स सांगतोय, कॉल्स क्लोज करतोय, पण तुम्ही कस्टमरांसोबत रिलेशन्स लॉंग टर्म कसे डेव्हलप करता आणि त्यांच्याकडून रेफरन्सेस कसे घेता? आता ही कन्सेप्ट अतुल साहेबांनी राबवलेले. जनरलचं काम करत होते त्यावेळेस प्रत्येक पुढच्या नक्कीच होणार पेर नाही लागणार पुढचं त्याच्यामध्ये पहिला होता क्लोज केला आणि त्याचा काय अनुभव होता तुमचा? मोठी पॉलिसी, मोठा प्रेम तुम्ही कलेक्ट केला स्वतः कॉल प्रेझेंट करून, असं कुठला? पहिला माझा जुना कस्टमर होता ट्रॅक्टर लोनचा. ते जर गेलो असताना त्याला सांगितलं, पण त्याने बिन काय केलं कुऱ्या मांडला आणि परत 2 महिने फोनच उचलला. त्याला कॉल केला तर मे मध्ये कॉल केला पण त्याने काय परत फोन उचलायला पण केला.
एक दिवस त्याचाच फोन आला, म्हणजे जेसीबी लोन करायचं ते पण लोन तुम्ही काम करतो आपण. मग जेसीबी लोन करायचा पण फोन आला. तिथं गेल्यानंतर त्याची मिसेस, मुलगा आणि ते स्वतः बसलेले होते. परत एकदा प्लॅन स्केच केला मी. त्यावेळेस डायरेक्ट त्यांनी 3 लाख रुपये कॅश आणली समोर ठेवली. क्या बात त्याला परत काय बोललं नाही, फक्त त्याच्या ओघावर चर्चा झाली, हा करूया का नको. मुलग्यानं परत एकदा बघितलं, मुलगा म्हणला करूया, बायको म्हणजे करूया. पण आधी मे मध्ये आपण प्लॅन सांगितला असताना त्याने फोन उचलायला बंद केला. पण आपण जे फॉलोअप घेतो ते फॉलोअप महत्वाचे. आता माझा जो फर्स्ट कॉल केला होता अजून क्लोज झालेला नाही, पण त्याने त्या सासूची पॉलिश केल्या, पण त्याची स्वतःची अजून पॉलिश केलेली नाही. आता आम्ही मागच्या आठवड्यात फॉलो करायला गेलो होतो, अजून करूयाच म्हणतोय. तुम्ही तुमचा पण प्रवास कसा झाला तर तुम्ही जरा थोडक्यात सांगा, जेणेकरून परत नेक्स्ट क्वेश्चन मी विचारतो तुम्हाला. नमस्कार, माझं नाव विनायक माळे. सरांनी जेव्हा लाईफ इन्शुरन्सचं काम चालू केलं 2021 मध्ये, त्यावेळेस आम्ही दोघांनी सगळं चालू केलं, म्हणजे दोघंच एकत्रच कोड काढले. पण काही कारणास्तव एक लाईफ कंपनी बंद पडली. टाटा जेव्हा सरांचं काम चालू त्यावेळेस मला बी कोड काढलं. बंद पडली सांगा एक वर्ष ज्यावेळेस टाटामध्ये काम चालू केलं सरांनी, त्यावेळेस मी पण चालू केलं. पण पहिली पॉलिसी तर माझी टाकली, त्यानंतर कोड सीएमसी मध्ये गेला मला. त्यानंतर एका मित्राची पॉलिसी टाकली, कारण सर सांगायचे प्रॉस्पेक्ट लिस्ट काढा, बाहेर काय निघत नव्हती. सर फक्त येणार प्रॉस्पेक्ट लिस्ट काढा, काढतो. असं 2 वर्ष गेली. 22 पासून सप्टेंबरच्या 24 पर्यंत माझा 4 वेळा कोड सीएमसी मध्ये गेला. त्या 4 वेळा जवळच्या पॉलिसी मारल्या मित्राच्या आणि परत थांबलो. पण 31 ऑगस्ट 2024 मध्ये सरांनी फटाय कॉन्टेस्ट काढली. सरांना म्हणजे मी काय म्हटलं, आता आमचा मामाचा मुलगा, मामा सगळे करून आले, मला फक्त एकदा बाहेर देशात फिरायला, त्यात मी बिझनेस करतो. त्यावेळेस सरांनी कॉन्टेस्ट काढली. फक्त त्यावेळेस नुसतं कॉल चालू केली मी, मला काही येत नव्हतं काय. मी फक्त आतू सरांना घ्यायचं, प्रथम सरांना घ्यायचं आणि जायचं. असा सप्टेंबर 2024 मध्ये एका महिन्यात 18 लाख बिझनेस केला. तेव्हा आणि तो बिझनेस केला आणि शेवटच्या दिवशी जी पॉलिसी मारली होती 30 सप्टेंबरला जी पॉलिसी मारली होती त्याला चेक द्यायला मला सातारा जायचं होतं. आणि सातारा ऑफिस मी तेव्हा पहिल्यांदा गेलो. पहिल्यांदा गेला असताना तिथं सामर सर होते, जोशला मॅडम होत्या. त्यांनी एमडीआयटीचं जे पोस्टर लावलेलं होतं किंवा त्याचं ज्या ट्रिप होत्या त्या संदर्भात तिथं सांगितलं मला, म्हणजे तुमचं आता एवढं झालंय, एवढं केलं तुम्ही एमडीआयटी होता, एमडीआयटीला काय काय बेनिफिट असतात ते सगळे सांगितलं. पण तरी पण आपल्याला पुढचं कस्टमर होते काही माहित नव्हतं. पण तिथं जे दाखवल्यामुळे मी आपण सरांना म्हटलं आपल्याला एमडीआयटी करायला, पण आपल्याला कॉल सांगायला येत नाही. तरी पण जे पुढचे सगळे कॉल आहेत जवळजवळ तर डिसेंबरला आपण किती कॉल केले असतील, 229 कॉल केले आहेत प्रथमेश सरांनी आणि आतूर सरांनी. त्यामुळे मी एकही कॉल कुठल्या कस्टमर सांगितलं नाही. पण म्हणजे मी शिकायचं पुढचं कारण काय झालं, आता सगळ्या सरांच्या एवढे ॲडवायझर होते, सगळ्यांना सर्व वेळ देऊ शकत नव्हते. सरांनी जानेवारीमध्ये एमडीआयटी बॅच काढली. एमडीआयटी बॅच मध्ये सरांनी पहिल्याच 15 दिवसात म्हणजे प्लॅन प्रेझेंटेशनसाठी जो सरांचा फॉर्मॅट आहे त्यामध्ये प्लॅन लिहायला सांगितले. सगळे प्लॅन लिहायला सांगितले. जेवढे 150 प्लॅन लिहायला सांगितले नाही, 100 प्लॅन लिहायला सांगितले. त्यातले मी 70 प्लॅन लिहिले. 70 प्लॅन लिहिल्यामुळे मी तिथून पुढचे कॉल 90% म्हटलं तर लास्ट इयरला 90% कॉल मी केले स्वतः. आता एमडीआयटी झालं. 70 प्लॅन लिहिले नसते तर मी पुढचं काम करू शकलो नसतो. मी पहिल्याच्या वेळेस पहिले 2 वर्षात सीएमसी मध्ये कोड गेला त्यावेळेस आतो सर पोलिसला आले, प्रथमेश सर पोलिसला आले, पहिला ऑफिस द्यायचं. पण मी त्यांना कारण देतो तुम्ही
वर्षात एक कॉल करायचा होता, ते असे किती कॉल करायचे म्हणून सांगत होतो. 2 वर्षांत भेटत होतो ते कुणाला भेटायला सांगत होतो सांगितलं. जे कायम फिक्स ठरलेलं असतं ज्याला भेटायला 4-5 कॉल लोक आहेत त्याला भेटायला राहतो. आणि सर आले की मी गायब आहे. मी शेतात असं जे माझा कलिंगड प्लॉट होता, परत बाकी सगळं मला होतं मी कारण देतो आता पिरू आहे ते फक्त कारण असेल मी औषध मारतोय ते आज जर काय जमणार नाही असं 2 वर्ष मी घालवले. तर ते 2 वर्ष माझ्या आयुष्यातले कमी झाले असं समजतोय मी, कारण ते 2 वर्षात मी शिकलो असतो तर आजला मी सीओ वगैरे असतो. पण ते 2 वर्ष सरांनी प्रयत्न केल्यामुळं म्हणजे सरांनी फॉलोअप ठेवल्यामुळं मी आता इथं पण बसतोय. कारण प्रत्येक उदाहरण देताना मला दिलं जातंय कारण सरांनी तेवढा माझ्यावर एक्सपिरियन्स केलाय म्हणजे. आणि ते पण तुम्ही हार मानली नाही असं तुम्हाला कधीतरी वाटलं असेल की आता हे मला जमणार नाहीये, पण तरी पण तुम्ही त्या सिच्युएशन असं ठरवलं की नाही आता मला हार मानायची नाही तरी पण मला करायचं. कुठली सिच्युएशन होती त्या असं तुम्हाला वाटलं? आपण रोज एका ठिकाणी बसतो आणि प्लॅन स्पीच करायला जायचं होतं. ठरलं टायमिंग सगळं झालं. सर पण बाहेर होते, प्रत्येक सर पण बाहेर होते, विनायक सर पण नव्हते. ऍक्च्युअली काय झालं टायमिंग त्याला कन्व्हिन्स होत नव्हतं. कसं तर त्याचं कॉल ओपन केला, अपॉइंटमेंट घेतली, आता प्लॅन स्पीच करायला जायचं आणि सरांना फोन केला सर म्हटलं मी बाहेर. मग आता करायचं काय? मग विनायक सर बोलावं लागलं असं पण म्हटलं मी बाहेर आहे, प्रत्येक सर पण आवडते पण बाहेर आहे. मग परत आता सरांना फोन केला तर मला असंच झालं. म्हटलं काय बोल सर म्हटले तुमच्या तुम्ही स्पीच करा. मला आलं टेन्शन सांगायचं काय. बसलो मी त्या ठिकाणी प्लॅन स्पीच केला. म्हणजे एवढं म्हणजे आता कसं ऍक्युरेट जसा प्लॅन सांगतो साईट नव्हता प्लॅन सांगायला, पण प्लॅन स्पीच केला. त्या व्यक्तीने पण ऐकलं सगळं झालं, त्यांना पण समजलं थोडंफार. तर मी त्यांना काय बोललो मी उद्या तुम्हाला निघा म्हणलं सरांनी घेऊन येतो प्लॅन म्हणजे प्रॉपर स्पीच करू. दुसऱ्या दिवशी पण सरांनी घेऊन गेलो तर प्लॅन त्यांना सगळा तो स्पीच करून सगळं सांगितला. त्यांना पण तो प्लॅन आवडला आणि त्यांनी पण ती पॉलिसी केली. ऍक्च्युली कसं आहे ज्यावेळेस नाही म्हणजे त्यावेळी मी स्वतः पण गेलो होते आणि दुसऱ्याने अजून एकदा असं झालं होतं तुम्ही होता कोल्हापूर मधला जो विषय होता एमडीआयमुळे कॉल स्विचिंग बऱ्यापैकी शिकलो होतो, पण फक्त हेच होतं. पण कुणाला प्लॅन स्विच केला होता एकदम असा माझा जवळचा मित्र होता की सरांनी जर प्लॅन स्विच केला असता तर तिथं माझ्या मित्र असल्यामुळे तो मला 100% त्यांचं एक केलं असतं तिथे असं गेलं होतं. पण ऍक्च्युली मी काय केलं होतं की सरांना मी प्लॅन स्विच करतो म्हणलं आणि प्लॅन स्विच करत असताना काय झालं होतं की मी त्याला नाही विचारतोय, त्याला समजत नव्हतं आणि तेव्हा काय सांगते मला कळत नव्हतं. आणि एक गोष्ट तर मी समजले का नाही का तेव्हा काय म्हणला नाही तो सांगतो म्हणला तिथून येताना म्हणला तो सांगतो म्हणा. नंतर मी कॉल केला तर कॉल उचलेल मला कॉल केला तर त्याच म्हणायचं कॉल नाही केला सर नाही केला त्यांना माझा कॉल नव्हता. ठीक आहे, पण एक गोष्ट मी शिकलो काय माहिती आहे तुला जवळचा जरी कोण जरी व्यक्ती असला त्याला आपण प्लॅन स्पीच करत असताना किंवा त्याला माहिती असेल त्या आपल्याला माहिती पाहिजे आपण त्याला आपण शिकलो पाहिजे त्या गोष्टी. किती दिवस आता उदाहरण कसं होतं प्रत्येक वेळी आपण सरांना किंवा आपले लेटरची कोण असं त्यांना नाही म्हणतो शकतो. आता रात्री आता एमडीआरटीच्या वेळी जवळपास रात्री 11-12 वाजता कॉल केलेले त्याचा रिझल्ट मला मागच्या जवळपास डिसेंबर जानेवारीमध्ये 2 दिवसाचा रिझल्ट. जर 11-12 वाजता त्यांनी अपॉइंटमेंट दिलं समजा त्यांनी वेळ दिला तर आपण तिथं जर नाही पोहोचलो त्या वेळेमध्ये तर ते आपल्याला त्यांनी पॉलिसी दिला नसत्या त्या व्यक्तीने आपल्याला प्लॅन प्रेझेंट करता येते. ठीक आहे, तर महत्वाचं इथं शिकण्यासारखं काय तर आपल्याला की रिस्क घेतली पाहिजे कधी ना कधी. ज्यावेळी रिस्क आपण घेतोय किंवा सुरुवात करतो तर त्यावेळी आपल्याला रिवॉर्ड मिळणार. विनायक सर